हर हर महादेव. महाशिवरात्री जवळ आली आहे. दरवर्षी माघवद्य त्रयोदशी चतुर्दशीला महाशिवरात्री येत असते आणि महाशिवरात्री म्हटलं की आपल्याला भगवान शिवशंकरांचं स्मरण होत असतं. या दिवशी आपण उपवास करतो, उपासना करतो, तीर्थक्षेत्री भेटी देतो, शिवशंकरांचं दर्शन घेतो. प्रचंड अशी गर्दी प्रत्येक धार्मिक स्थळांना या ठिकाणी झालेली असतात. तर महाशिवरात्री म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. आपलं जे एक वर्ष आहे पृथ्वीवरचं, तर हे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो आणि या एक दिवसाच्या ज्या प्रहरात भगवान शिवशंकर विश्रांती घेतात त्या विश्रांतीच्या काळाला महाशिवरात्री अशी म्हणतात. यावेळेला शिवशंकर विश्रांती घेत असताना ते ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेमध्ये जातात आणि या समाधी अवस्थेमध्ये असताना पृथ्वीवरचं शिवतत्व थांबत असतं आणि तमोगुण यांचा प्रभाव पृथ्वीवरती वाढत असतो. तमोगुण म्हणजे काय तर वाईट प्रवृत्ती, अपप्रवृत्ती यांचा प्रभाव वाढत असतो आणि मग या शिवतत्वाला जागृत करण्यासाठी किंवा त्या तमोगुणी प्रवृत्तींच्या पासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण ही शिवाची आराधना, उपासना, जप करून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो. या दिवशी एक भुक्त राहावं, हलका आहार घ्यावा, फल आहार घ्यावा. उपवास हा इंद्रियांच्या आपल्या शुद्धीसाठी करत असतो, इंद्रियावरती नियंत्रण मिळवण्यासाठी करत असतो आणि ज्या वेळेला आपण इंद्रियांच्यावर नियंत्रण मिळवतो त्यावेळेला आपल्याला ध्यान, जप याच्यामध्ये आपल्याला त्या साधनेमध्ये आपण एकाग्र होत असतो. म्हणूनसाठी उपवासाला महत्त्व आहे आणि त्याहीपेक्षा जास्त उपासनेला जास्त महत्त्व आहे. ज्याच्या त्याच्या ज्ञानाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे पूजन करावं. या दिवशीचा उपवास महत्त्वाचा आहे, दर्शन महत्त्वाचं आहे, जप महत्त्वाचा आहे, तप महत्त्वाचं आहे. तर ज्याला जे शक्य आहे त्या पद्धतीनं ह्या उपासना कराव्या. भगवान शिवशंकरांना प्रिय काय आहे तर बेल प्रिय आहे, पांढरी फुलं प्रिय आहे. हे शिवशंकरांना अर्पण न करावं. धोत्र्याचं फुलाला सुद्धा महत्त्व आहे. आपल्याकडं या दिवसांमध्ये आंब्याला मोहर असतात, तर आंब्याचा मोहर, आंब्याची पानं यांना सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत, पूजेचे मंत्र आहेत. सगळ्यांनाच मंत्र माहिती असतात असंही नाही. ज्यांना मंत्र माहीत नाही त्यांनी ओम नमः शिवायचा जप करत सुद्धा शिवशंकरांचं आराधना करता येऊ शकते. आणि या दिवसाच्या उपवासाची सांगता करताना अन्नदानालाही खूप महत्त्व आहे. अन्नदान कुणाला करावं? ज्याला भूक आहे त्याला अन्नदान करावं, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला अन्न द्यावं, ज्याला वस्त्राची गरज आहे त्याला वस्त्र द्यावं, ज्याला निवाऱ्याची गरज आहे त्याला अंथरूण पांघरुणाची गरज आहे त्याला अंथरूण पांघरून द्यावं. ज्याला ज्याची गरज आहे ती वस्तू देणं त्याला दान म्हणावं. आणि अशा प्रकारचं दान हे सत्पात्रे असतं आणि त्याचं पुण्यफल आपल्याला मिळत असतं. अशा प्रकारे महाशिवरात्रीचं हे महत्त्व आहे. महाशिवरात्रीचं व्रत, उपासना अशा पद्धतीनं करावी. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुगटी झाळे कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझवीन शंभो मज पूर्ण. तर या शिवस्तुतीमध्ये भगवान शिवशंकरांना आपण त्यांच्या स्तुतीनं प्रसन्न करून घेत असतो. धन्यवाद.